जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवत प्रतिस्पर्धींचा धुव्वा उडवला आहे। मतमोजणीत महाजन यांना तब्बल 582 प्रथम पसंतीची मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला आहे। मतमोजणीत एकूण 611 वैध मतांची गणना करण्यात आली तर 5 मते अवैध ठरली आहेत। जिल्ह्यात 630 मतदारांपैकी 616 मतदारांनी हक्क बजावला होता। अंतिम निकालानुसार महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना टेबल क्रमांक 1 वर 207, टेबल क्रमांक 2 वर 191 आणि टेबल क्रमांक 3 वर 184 अशी एकूण 582 मते मिळाली। त्यांच्या तुलनेत शिवसेना उभाटा पक्षाचे उमेदवार शरद शामराव दायडे यांना केवळ 17 मते मिळाली आहेत। अपक्ष उमेदवार अनिल छबिंदर चौधरी यांना 11 मते तर अपक्ष उमेदवार रेश्मा कुंदनकाळे यांना अवघे 1 मत मिळाले। भाजपचा विजय घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केला। यावेळी आमदार मंगेश चव्हाण, राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला विश्वास होता की आम्ही म्हटलं की 17 जागा महाराष्ट्राच्या महायुतीच्या निवडणुकीत त्यापैकी 6 बिनविरोध झाल्या होत्या आणि आता 100% ते स्पष्ट बहुमताने देतील आणि विकासाला मतदान करतील। मी आजचं स्टेटस ठेवलं आहे। भाजपामध्ये काही कमी असू शकतात पण आम्ही राष्ट्रद्रोही नाही आणि हिंदुत्वाच्या विरोधात नाही, त्याच्यामुळे लोक विकासाला मतदान करतील। विकासाचा कौल, जनतेचा कौल हा विकासाकडे। सर्व सन्मान्य नगरसेवकांना माहिती आहे की विकास कोण करू शकतं, त्याच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवाराला त्यांनी विजय केलेले, आशीर्वाद दिलेले।